हे बघा, यांना काही लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज नाही आहे. मी काही नवीन गोळ्या औषधं लिहून दिलीत, ती त्यांना लगेच द्यायला सुरुवात करा. आणि हे बघ शंभू, तू तुझ्या बाबांकडे नीट लक्ष दे. तुला आता जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत राहायला हवं. बरं, येऊ मी. काळजी घे. थँक्यू. शंभू, बाबांची काळजी घे. आणि काही मदत लागली तर कॉल करा. आई आता तूच सांग मी काय करू. तिथे बाबांच्या शेजारी बसून त्यांची काळजी घेऊ की की दुकानात जाऊन काम करत बसू. अगं आई, यांच्या आजारपणामुळे माझं कॉलेज बुडतंय. अगं हे असंच सुरू राहिलं ना तर माझं शिक्षण थांबेल. शंभू, अरे तू काकींवर का चिडतोयस? मग काय करू कमळी? अगं कमळी, मला खूप शिकायचंय. आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची. या झोपडपट्टीतून बाहेर पडून छोटंसं का होईना, पण अगं स्वतःचं घर द्यायचंय. पण आता असं वाटतंय की माझी सगळी स्वप्न त्या दुकानातच राहून जाणार. आई, अगं मला त्या दुकानात काम करायला लाज नाही वाटत, अगं पण भीती वाटते. बाबांनी आजपर्यंत त्यांचं सगळं आयुष्य त्या दुकानात काढलं. तसं माझं झालं तर हेच काम करत मी राहिलो ना तर मी कधीच मोठा होऊ शकणार नाही, कधीच सक्सेसफुल होणार नाही मी. कमी मला आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. अगं पण मी शिकलोच नाही तर हे सगळं कसं करू शकणार आहे मी? मी आतापर्यंत कधीच क्लासेसचे पैसे घरातून नाही घेतलेत. इकडनं ना सततची लाईट जात असते, पण रस्त्यावरच्या लाईटच्या खाली बसून अभ्यास करत राहिलो. कमवा आणि शिका योजनेतून कॉलेजमध्ये काम करून शिकलोय. माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च स्कॉलरशिपमधून मिळणाऱ्या पैशांमधून भागवला. मी कधी नवीन पुस्तकांचा हट्टही नाही केलाय. मित्रांकडून जी जुनी पुस्तकं मिळतील त्यातच अभ्यास करत राहिलो. कमी आता असं वाटतंय की सगळं संपलंय, काहीच करू शकणार नाही मी. माझी स्वप्न कधीच काही होऊ शकणार नाही. कमी सगळं सगळं संपलंय. एक मित्र म्हणून आजपर्यंत तुम्ही मला खूप साथ दिली, खूप मदत केली, पण हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे आणि तो मलाच सॉल्व्ह करावा लागेल. तुम्ही माझ्याकडे बघून दया दाखवलेलं मला अजिबात आवडणार नाही, पण बाबांच्या औषधासाठी खरंच माझ्याकडे आता पैसेही नाहीये. हे बघ, औषधांचं टेन्शन तू घेऊ नकोस. मी तुला औषधं पाठवून देईन सगळी. शंभू, तू शांत हो, सगळं ठीक होईल. आम्ही आता येतो. काळजी घे बाबांची. काकी, काळजी घ्या. येतो आम्ही. येतो. शंभू, ते दे इकडे. इकडे दे. मी औषधं पाठवून देईन, ती वेळच्या वेळी दे आबांना. चल. Language changes according to whether it is addressed to somebody in a superior, equal or inferior position. For example, if one सर, मला काय वाटतंय माहित आहे का, शंभू आहे की नाही तो आतल्या आत त्याचा काहीतरी विचार करतोय. म्हणजे तो जसं बोलला ते ऐकून मला धस झालं. एवढा हुशार पोरगा असा परिस्थिती पुढे हतबल व्हायला नको. त्याला योग्य वेळेस आपण जर सावरलं नाही तर पुढे जाऊन लय प्रॉब्लेम होईल. मला काळजी वाटायला त्याची. कमळे, डोंट वरी. हे बघ, तो आला ना कॉलेजला की मी बोलतो त्याच्याशी. मला माहिती आहे त्याला पैशांची चढचढ आहे आणि आपण करू काहीतरी त्याची मदत. कशी करायची ते नाही माहिती, पण करू काहीतरी. तू आत्ता तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, कळलं? टॉपिक काढलास तू स्पीचसाठी? नाही माहिती होतं मला. हे घे, मी एक टॉपिक शॉर्टलिस्ट केलाय आणि काही पॉइंटर्स पण काढलेत. याच्यावर तुझं स्पीच तुला बिल्ड करता येईल, मदत होईल तुला. वाचून घे एकदा. निघी, चल आपण जाऊयात. चल. होईल मॅम, तुझी तयारी चांगली चालू आहे. होईल, जमेल. अजून प्रॅक्टिस कर.
स्पीचच्या दिवसापर्यंत जमेल तुला. निंगे ह्या कुठं गेल्या? मी आलो त्यासनी बोलून. अगं उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे त्याची तयारी नेहमीसारखी व्यवस्थित करायची. हां, श्यामदादा, सुहासदादा, गुढीसाठी बांबू स्वच्छ धुवून ठेवा, कडुलिंबाच्या डहाळ्या आणून ठेवा, त्याच्यावर ठेवायचा कलश, इतर पितळेची भांडी स्वच्छ घासून ठेव. हां, चल लागा कामाला. आजी हां, कसली तयारी सुरू आहे? अगं बाळा, उद्या गुढीपाडवा आहे ना, आणि आपली महाजनांची गुढी ना एकदम अशी डौलात उभी राहते. आणि यंदा तर काय, मला हा सण खूपच उत्साहात आणि आनंदात साजरा करायचा आहे, कारण माझ्या दोन्ही नाती माझ्या बरोबर आहेत. आजी, गुढीपाडवा म्हणजे ते काठीला साडी लावणारा फेस्टिवल ना? आणि का नुसतं तेवढंच नाही काय, तर काठीला बांधलेला रेशमी कपडा म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक असतं. रामानं रावणावर विजय मिळवल्यावर लोकांनी विजयी ध्वज म्हणून गुढी उभारली होती. कळलं? नाही गो. ये इकडे बस. अगं सांगितलं ना तुला कमळीनी, रामाने रावणावर विजय मिळवला त्याचं प्रतीक असतं हे. गुढी उभारतो आपण, त्याच्यावरती तो जो कलश तांब्या ठेवतो ना, ते सुद्धा अतिशय शुभ समृद्धीचं प्रतीक असतं. त्या विजयाचा मुकुट असतो आहे असं समज ना. काय नाही कळलं? नाही. आपण एक काम करूया का, तुम्ही मला इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करा ना, म्हणजे मला कळेल. हे सगळे वर्ड्स माझ्यासाठी नवीन आहेत ना. हो बरं, इंग्लिशमध्ये सांगते. आजी, एक आयडिया. तू नको, कमळीला इंग्लिशमध्ये सांगू दे. बोमला, आता तुला इंग्रजीत कसं सांगू मी? अगं, तुझी इंग्लिश स्पीकिंग स्पीच कॉम्पिटिशन आहे ना, त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून तुला बोलते. तू ट्राय कर ना, जेवढं तुला जमते त्यात बोल. प्रयत्न करतो. गुढीपाडवा इज आवर हिंदू फेस्टिवल. इट इज आजी, ते प्रतीकाला काय म्हणतात? सिम्बल. हां, इट इज सिम्बॉल ऑफ विक्ट्री. श्रीराम्स विक्ट्री ओव्हर रावण. बरोबर. ओ, नाव आय गेट इट. इट्स द फेस्टिवल ऑफ विक्ट्री. आता ते कापडाचं कसं सांगू? थांब, विचार करतो. झालं, संपलं? या हुशार व्यक्तिमत्वाला इंग्लिशचे 2 शब्द येत नाहीत आणि ते इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करते लाडात. मॉम, प्लीज स्टॉप दिस. का तिला डिमोटिवेट करते? शी इज ॲटलीस्ट ट्राईंग. प्लीज. कमळी, तू मॉमकडे लक्ष नको देऊ. तू डिमोटिवेट नको, मी तुला हेल्प करीन ना. तू बरोबर करतेस, फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज आहे आणि मी तुला मदत करीन. मला मान्य आहे की मीच तुला इंग्लिश स्पीकिंग स्पीच कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला चॅलेंज दिलेलं, पण आता मी तुझ्या टीममध्ये ना, तर मी तुला सगळी मदत करेन. ठीक आहे? आणि मला माहिती आहे तू करू शकशील. मे बी तू जिंकशील सुद्धा.